विद्यार्थ्यांचं स्वागत. अजून एकदा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हे जे प्रकरण सुरू आहे आपलं तिसरं, ते आपण पुढे कंटिन्यू करतोय, पुढे चालू ठेवतोय. याच्यामध्ये आज जो भाग उर्वरित जो भाग आपल्याला पाहायचा आहे तो आहे दुहेरी विस्थापन. आपण पाहिलेलं होतं संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, त्याच्यानंतर विस्थापन, या 2-3 अभिक्रिया आपण पाहिलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपल्याला पाहायची की दुहेरी विस्थापन अभिक्रिया जी आहे चौथी, ती आपल्याला पाहिजे, त्याची उदाहरणं आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आज पाहायचं ते वेगळ्या प्रकारची प्रक्रिया पाहायची आहेत की प्रक्रियेमध्ये काही रासायनिक प्रक्रिया अशा असतात की त्याच्यामध्ये उष्णता ही बाहेरून ग्रहण केली जाते किंवा पुरवावी लागते, त्यावेळेस ती प्रक्रिया जी आहे ती घडत असते आणि त्या प्रक्रिया आपल्याला पाहायच्या. तसंच उष्माग्राही प्रक्रिया, उष्माग्राही प्रक्रियामध्ये आपल्याला काय करायचंय की ह्याच्यामध्ये पण हेच आहे की उष्णता जी आहे ती कशा पद्धतीने ग्रहण केली जाते आणि उष्मादाहीमध्ये उष्णता जी आहे ती कशी बाहेर टाकली जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया ज्या आहेत, त्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक अभिक्रिया, उष्मादायी व उष्माग्राही अभिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या. या प्रक्रिया होत्या, या अभिक्रिया आहेत. प्रक्रिया म्हणजे भौतिक क्रिया जी आहे ते त्याच्यामध्ये घडत असते आणि अभिक्रियामध्ये रासायनिक अभिक्रिया की जेणेकरून त्यांची अणुरेणूमध्ये जो बदल आहे, त्यांचं जे संघटन आहे, कंपोजिशन आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, ते जे आहे ते त्याच्यामध्ये बदलत असतं. त्याच्यानंतर आपल्याला शेवटचा जो भाग बघायचा त्याच्यामधला तो रासायनिक अभिक्रियांवर परिणाम करणारे घटक. रासायनिक अभिक्रिया होत असताना कोणकोणते घटक आहेत की रासायनिक अभिक्रिया जी आहे त्याच्यावर परिणाम करतात. म्हणजे रासायनिक अभिक्रिया जलद होते, उशिरा होते आणि काही वेळेस काही अभिक्रिया ही घडत नाहीत आहे त्या सद्यस्थितीमध्ये, त्यावेळेस कोणकोणत्या पदार्थांची आपल्याला आवश्यकता भासते हे आपल्याला पाहायचंय. रासायनिक अभिक्रियांवर परिणाम करणारे घटक यामध्ये आता आपल्याला पाहायचंय दुहेरी विस्थापन. दुहेरी विस्थापनासाठी आपल्याला काही उदाहरणं घ्यायची आहेत, पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेलेच आहेत, पण आपण त्याचा वापर करूया. त्यांनी सांगितलं, पहिलं जे सांगितलंय ते अभिक्रिया 9वी. अभिक्रिया 9वी जी आहे त्याच्यामध्ये अभिक्रिया 9वी मध्ये काय केलं बघा. अभिक्रिया 9वी मध्ये AgNO3 अधिक NaCl, AgNO3 आणि NaCl यांची रासायनिक अभिक्रिया त्यांनी घेतली. साहजिक आहे त्याच्यामध्ये तयार होणारे जे घटक आहेत AgCl आहे आणि त्याचबरोबर NaNO3. आता याच्यामध्ये काय काय पाहायला मिळतं बघा. दुहेरी विस्थापन याच्यामध्ये काय पाहायला मिळतं की Ag हे धन आयन आहेत आणि त्याचबरोबर NO3 हे ऋण आहेत. हे धन आहेत, हे ऋण आहेत. ते काय करतात, अभिक्रियाकारकांमधले जे आयन्स आहेत, धन आयन्स आणि ऋण आयन्स, धन आयन्स एकमेकांची जागा बदलतात, ते अदला बदली करतात आणि अदला बदली करून सोडियम सिल्वरच्या ठिकाणी आणि सिल्वर सोडियमच्या ठिकाणी जातात आणि नवीन पदार्थ जे आहे, नवीन संघटन जे आहे ते तयार करतात. याच्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईडचं एक प्रकारचा जो साका आहे, साका अवक्षेप, याचं वैशिष्ट्य काय, दुहेरी विस्थापनाचं वैशिष्ट्य असं असतं की 2 अभिक्रियाकारके त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर 2 उत्पादिते मिळतात आणि 2 उत्पादितांपैकी एक उत्पादित जे असतं, प्रोडक्ट जे असतं ते त्याच्यामध्ये असतं, ते त्याचा अवक्षेप तयार होतो. आता अवक्षेप म्हणजे काय आपण पाहिलं, अवक्षेप म्हणजे अविद्राव्य घटक, अविद्राव्य स्थायू पदार्थ जे तळाशी जाऊन बसतात आणि अशा पद्धतीचा अवक्षेप जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होतो. अजून एक आपण उदाहरण त्याच्यामध्ये बघूया, त्यांनी सांगितलेलंच आहे. तर ते उदाहरण त्यांनी सांगितलं बघा की त्याच्यामध्ये बेरियम क्रोमेटचं त्यांनी दिले बघा, त्याचा उल्लेख केला. बेरियम सल्फेटचं एक उदाहरण आहे, बेरियम सल्फेट आणि त्याचबरोबर रासायनिक अभिक्रिया घडते पोटॅशियम क्रोमाइड बरोबर K2CrO4. तर हे 2 असे पदार्थ आहेत, 2 अभिक्रियाकारक आहेत त्याच्यामध्ये, बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमॅट आहे. आता त्याच्यामध्ये धन आयन कोणता आहे, हा, हे ऋण आयन आहेत. हा धन आयन, हा ऋण आयन, हा धन आयन आणि हा ऋण आयन. आता मी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इथं 2दा अधिक का लिहिलं, इथं 2दा ऋण का लिहिलं, इथं एकदा अधिक एकदा 2दा ऋण का लिहिलंय. तर याचा अर्थ असा झाला की दोन्हींची संयोजन जी आहे ती 2-2 आहे. याची धन 2, याची ऋण 2.
ह्याची धन 1, ह्याची ऋण 2, म्हणून 2 ह्याला गेले पोटॅशियमला. तर अशा पद्धतीने त्यांची आदला बदल होते. बेरियमच्या ठिकाणी पोटॅशियम आणि पोटॅशियमच्या ठिकाणी बेरियम येतो आणि त्याचबरोबर बेरियम क्रोमेट BaCrO4 नावाचा जो अवक्षेप जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होतो. हा पिवळ्या रंगाचा अवक्षेप जो आहे तो तळाशी तयार होतो आणि त्याचबरोबर दुसरा तयार होणारा जो घटक आहे तो K2SO4 पोटॅशियम सल्फेट. तर अशा पद्धतीने दुहेरी विस्थापन ही जी अभिक्रिया आहे, दुहेरी विस्थापन ही अभिक्रिया, त्याच्यामध्ये काय सांगितलं, ज्या अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांच्या आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो. अभिक्रियाकारकांच्या आयनांची अदलाबदल होते आणि अवक्षेप तयार होतो आणि अशा प्रकारची जी रासायनिक अभिक्रिया असते त्याला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की 2 अभिक्रियाकारके असतात, त्यांचे धन आयन ऋण आयन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संयुगामध्ये आयन्स पासून ते बनलेले असतात आणि ते जे आयन आहेत ते विलग होतात आणि त्यांचं अदलाबदली होते आणि अदलाबदली झाल्यानंतर जो नवीन पदार्थ तयार होतात त्यापैकी एक जो असतो तो त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचा अवक्षेप तयार होतो आणि तो जो अवक्षेप जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर अवक्षेप तयार होतो आणि अशा पद्धतीचं हे दोन्ही अभिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. इथं AgSil आहे म्हणजे सिल्वर क्लोराईड आहे आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं बेरियम क्रोमेट आहे. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचंय उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया. आता याच्यामध्ये उष्माग्राही, आता त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्याचा आधार घेऊया आपण. आता त्यांनी काय केलं बघा की तुम्हाला सांगायला माहिती आहे रासायनिक अभिक्रिया घडत असताना आपल्याला काय पाहायला मिळतं की आपल्याला त्याच्यामध्ये उष्णता जी आहे, काही रासायनिक अभिक्रिया घडत असताना आपल्याला उष्णता जी आहे ती द्यायची असते आणि काही रासायनिक अभिक्रिया घडताना उष्णता जी आहे ती आपल्याला बाहेर टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये काय घडतं ते आपण बघूया. आता त्यांनी 1-2 उदाहरणं दिली त्यांनी. आता बर्फ वितळणे आणि त्याचबरोबर अजून एक दिले म्हणजे पोटॅशियम नायट्रेट हे पाण्यात विरघळणे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये बाहेर उष्णता जी आहे ती वापरली जाते. आता बर्फ वितळण्यासाठी उष्णता लागते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बर्फांचं रूपांतर पाण्यामध्ये वितळणे म्हणजे पाण्यामध्ये करत असताना बाहेर उष्णता जी आहे ती पुरवावी लागते. त्याचबरोबर पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते पाण्यात विरघळल्यानंतर देखील आपल्याला असं पाहायला मिळतं की बाहेरच्या उष्णतेचा, तिथल्या सराउंडिंगचा, स्थितीचा उष्णता जी आहे ती शोषली जाते आणि त्याच्यामुळं त्याच्या तापमानामध्ये जो आहे तो फरक आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीचं तापमान आणि त्याचबरोबर नंतरचं तापमान जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यात फरक पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच्या उलट त्यांनी सांगितलंय आणि त्याच्या उलट दुसरी एक आहे की पाण्यापासून बर्फ तयार होणे. आता पाण्यापासून बर्फ तयार होत असताना तुम्हाला माहितीये काय ते उष्णता काढून घेतली जाते आणि त्याच्यामुळं त्याचं रूपांतर जे आहे ते बर्फामध्ये होतं. त्याचबरोबर सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे NaOH तो पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की उष्णता बाहेर पडते थोडक्यात. आणि ते जे आहे त्याची प्रचिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया म्हणण्यापेक्षा प्रक्रिया ज्या आहेत त्या इथं आपल्याला पाहायचं. एक त्यांनी उदाहरण दिले बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की सल्फ्युरिक आम्ल H2SO4 आम्ल, बरोबर आहे. ते आपल्याला काय करायचं, विरल करायचं. आता सल्फ्युरिक आम्ल एक सहत आम्ल आहे आणि हे सहत सल्फ्युरिक आम्ल जे आहे ते एक दाहक आहे, थोडक्यात ज्वालाग्रह आहे. जर ते पाण्याबरोबरची त्यांची जी अभिक्रिया आहे ती स्फोटक असते. मग जर समजा आपण याच्यामध्ये हे करत असताना आपल्याला ते विरळ करायचंय, सल्फ्युरिक आम्ल जे सहत आहे ते आपल्याला विरळ करायचंय आणि विरळ करण्यासाठी आपल्याला
सल्फ्युरिक आम्लामध्ये पाणी ओतायचं नाही. सल्फ्युरिक आम्लामध्ये समजा हे भांड आहे, काचेचं भांड आहे आणि त्याच्यामध्ये H2SO4 आहे, तर त्याच्यात पाणी ओतायचं नाही. आपल्याला काय करायचंय तर पाणी घ्यायचंय, काचेच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल जे आहे ते हळूहळू ओतायचं आणि त्यावेळेस काय करायचं, ढवळत राहायचं. कारण का, ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल टाकणार आहोत त्यावेळेस प्रचंड उष्मा तयार होतो, बाष्पीभवन घडतं आणि बाष्पीभवन घडल्यानंतर एकदम स्फोट म्हणण्यापेक्षा एकदम प्रचंड अशी विगरस अशी मोठी अभिक्रिया घडते, उष्णता बाहेर टाकली जाते आणि अशा पद्धतीने ही जी उष्मादायी अभिक्रिया जी आहे ती त्याच्यामध्ये घडते. आणि ते टाळण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले त्याच्यासाठी. आता आपल्याला बघायचं बघा की दोन बॉटल्स त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आता ही पुढची जी प्रक्रिया आहे ती आपण बघूया. त्याच्यामध्ये उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया जी आहे प्रक्रिया जी आहे ते करण्यासाठी त्यांनी काय काय केले, ही प्रक्रिया समजावून घेण्यासाठी त्यांनी कृती केलेली आहे. 1 नंबरची कृती आणि इथं 2 नंबरची कृती. एक प्लास्टिक बॉटल घेतली, बरोबर आहे. बॉटल सारखा आकार जरी काढलेला नसेल तरी भांड लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याच्यामध्ये त्यांनी घेतले बघा 100 मिली पाणी घेतलं, दोन्हीमध्ये 100 मिली पाणी घेतलं, 100 मिली लिटर पाणी दोन्हीमध्ये. मग ही ए बॉटल आहे, ही बी बॉटल आहे. माझ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की त्याच्यामध्ये काय काय केलंय. 2 बॉटल्स घेतलेले आहेत, ए आणि बी. त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते 100 मिली जे आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी पहिल्या बाटलीमध्ये पोटॅशियम नायट्रेट जो आहे तो त्याच्यामध्ये टाकलाय, 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट. 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट जो आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. हा जो आहे तो कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे, बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल 100 मिली पाण्यामध्ये 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट ए या बॉटलमध्ये घ्यायचंय, बाटलीमध्ये घ्यायचंय. आणि त्याचबरोबर बी या बाटलीमध्ये आपल्याला काय करायचंय, 100 मिली पाण्यामध्ये 5 ग्रॅम जो सोडियम हायड्रॉक्साईड जो आहे तो त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि ते करायच्या अगोदर ते पाण्याचं तापमान जे आहे ते आपल्याला मोजायचं. सुरुवातीचं जे तापमान आहे या प्रत्येकाचं, हे दोन्हीचं तापमान कक्ष तापमानाला सारखंच असेल, समजायचं एक्स असेल, त्याचं पण एक्सच असेल. आता इथं आपल्याला बघायचं की हे टाकल्यानंतर ती बॉटल हलवायची आणि त्याच्यामध्ये ते विरघळू द्यायचं. पोटॅशियम नायट्रेट जे आहे ते त्याच्यामध्ये विरघळू द्यायचे आणि विरघळल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की त्याच्या तापमानामध्ये जो बदल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. उष्णता जी आहे ती सराउंडिंगची जी उष्णता जी आहे ती शोषली जाते. म्हणजे ही प्रक्रिया घडत असताना तापमान जे आहे ते बाहेरचं तापमान जे आहे ते शोषलं जातं आणि या प्रक्रियेमध्ये आणि सोडियम हायड्रॉक्साईडची जी आहे अभिक्रिया त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं की ह्या प्रक्रियेमध्ये उष्णता जी आहे ती बाहेर टाकली जाते. सोडियम हायड्रॉक्साईडची म्हणजे बाहेर टाकली जाते, म्हणजे त्याच्यात नंतरची जी तापमान असेल झेड हे जास्त असेल. समजा इथं वाय असेल, सुरुवातीचं तापमान 2 इंच सारखं आहे, इथलं कमी, त्याच्यानंतर इथलं तापमान जे आहे ते वाय हे तापमान T2 या पोटॅशियम नायट्रेटच्या बाबतीत ते त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो फरक आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीमध्ये इथं तापमान वाढलेलं पाहायला मिळेल, इथं कमी झालेलं पाहायला मिळेल. म्हणजेच थोडक्यामध्ये या ज्या अभिक्रिया आहे दोन्ही उष्मादायी अभिक्रिया आणि उष्माग्राही अभिक्रिया यांचं वर्णन इथं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यांनी एक व्याख्या इथं केली आहे याच्यामध्ये काय काय घडतं. तर त्यांनी असं सांगितलंय बघा की ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता जी आहे ती बाहेर
टाकली जाते, बाहेर टाकली जाते. आता इथं उष्णता बाहेर टाकली जाते म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळतं बघा, की उष्णता बाहेर टाकली जाते त्याला उष्मदायी अभिक्रिया असं म्हणतो. आणि उष्णता ग्रहण केली जाते, शोषली जाते, त्याला उष्मग्राही अभिक्रिया असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. तर अशा पद्धतीने या ज्या अभिक्रिया आहेत, ह्या क्रिया ज्या आहेत त्या इथं त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, आता पुढचा भाग बघायचा आपल्याला. हे झाल्यानंतर आपल्याला उष्मदायी आणि उष्मग्राही अभिक्रिया पाहिजे, ही प्रक्रिया होत्या. आता अगदी ज्या रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी एक उदाहरण दिले, कॅल्शियम कार्बाईड, आणि त्याला उष्णता दिली तर तयार होणारे घटक काय, बरोबर आहे. आणि याला उष्मग्राही अभिक्रिया असं म्हणतात. ही जी अभिक्रिया आहे ती उष्मग्राही अभिक्रिया, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं विघटन करण्यासाठी, याचं विघटन करण्यासाठी उष्णता ग्रहण केली जाते, द्यावी लागते. आणि अशा पद्धतीची अभिक्रिया जी आहे त्याला पण उष्मग्राही ग्रहण केली जाते, त्याला उष्मग्राही अभिक्रिया असं म्हणतो. CaCO3, CaO आणि CO2 यांचं विघटन घडतं आणि दोन पदार्थ जे आहेत ते तयार होतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण दिले, कॅल्शियम ऑक्साईडची पाण्याबरोबरची अभिक्रिया आहे. आणि त्या अभिक्रियेमध्ये आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि उष्णता जी आहे ती बाहेर टाकली जाते. आणि उष्णता बाहेर टाकल्यामुळं साहजिकच जे तापमान आहे त्याच्यामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते कॅल्शियम त्याच्यामध्ये. तर त्यांनी दिलं बघा की उष्मदायी रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादन होताना उष्णता बाहेर टाकली जाते, तर उष्मग्राही अभिक्रियेमध्ये अभिक्रियकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना उष्णता शोषली जाते. तर अशा पद्धतीचं इथं उष्णता शोषली जाते उष्मग्राहीमध्ये, आणि उष्मदायीमध्ये उष्णता जी आहे ती बाहेर टाकली जाते. उष्मदायी म्हणजे बाहेर टाकणे, उष्मग्राही म्हणजे ग्रहण करणे. तर अशा पद्धतीच्या दोन ज्या अभिक्रिया आहेत त्यांची उदाहरणं जी आहेत ती त्यांनी इथं दिलेली आहेत. आणि हा जो भाग आहे तो आपल्याला इथं झालेला आहे. आता आपल्याला शेवटचा भाग बघायचा, रासायनिक अभिक्रियांवर परिणाम करणारे जे घटक आहेत. रासायनिक अभिक्रियांवर परिणाम करणारे जे घटक आहेत, 5 घटक, त्याची चर्चा आपल्याला करायची. ते कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला बघायचे, टप्प्याटप्प्याने आपण ते बघूयात. पहिला परिणाम करणारा जो घटक त्यांनी सांगितलेला आहे, तो पहिला जो घटक आहे की ज्याच्यामुळं रासायनिक अभिक्रियेवरती परिणाम होतो तो आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. अभिक्रियाकारकांचे स्वरूप म्हणजे अभिक्रियाकारक कशी आहेत त्याच्यानुसार रासायनिक अभिक्रियेचा जो वेग आहे तो जलद होणे किंवा मंद होणे ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये घडतात. त्यासाठी एक उदाहरण दिले त्यांनी, ते म्हणजे ऍल्युमिनियम हा एक आणि जस्त, हे दोन धातू आहेत आणि त्यांची अभिक्रिया जी आहे ते त्यांनी विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली त्यांनी. आणि त्याच्यातून बाहेर पडणारा जो वायू आहे तो साहजिकच एक जो घटक आहे त्याच्यामध्ये तो H2 असेल. आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये असणार विद्राव्य असा एक क्षार त्याच्यामध्ये तयार होणार आहे, साहजिकच ऍल्युमिनियम. आता इथं जर रासायनिक अभिक्रियेचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की Al ची रासायनिक अभिक्रियेच्या बरोबर घडते आणि Al इथं 2 आपण करावं लागणार आहे, AlCl3 ट्वाइस AlCl3 म्हणजे इथं 3 लावावं लागतील आपल्याला, इथं 3 लावावं लागेल AlCl3 बरोबर आहे. आणि थ्राइस H2. आता ह्याच्यामध्ये जो बाहेर पडणारा जो घटक आहे तो H2 आहे. ही जी प्रक्रिया आहे ती आपण संतुलित करणार आहोतच. आणि हे जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघूया, 1 मिनिट लागेल त्यासाठी. ऍल्युमिनियमची संयोजी जी आहे ती 3 आहे
आणि क्लोरीनची जी आहे ती 1 आहे, म्हणजेच AlCl3 AlCl3 आणि अजून एक घटक तयार होणार आहे हायड्रोजन. बरोबर आहे. आपण त्याचं पहिल्यांदा आपण काय करूया, त्याचा हे लिहूया आणि रासायनिक समीकरण जे आहे ते संतुलित करूया. आता आपल्याला इथं 3 जर लिहिले आपण, तर काय घडणार आहे की हायड्रोजन वायू जो आहे तो Al थ्राईस, इथं जर 2 लिहिले आपण, तर 2 लिहिल्यानंतर आपल्याला काय घडणार आहे की ही प्रक्रिया जी आहे ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. 6 जर लिहिले आपण याच्यामध्ये, इथं जर आपण 6 लिहिले, तर 6 लिहिल्यानंतर बरोबर काय होईल बघा की 6 लिहिले इथं आणि त्याच्यानंतर AlCl3 आणि इथं 2 जर लिहिले, इथं 2 लिहिले आपण, 2 Al आले आणि 3 दुनी 6 म्हणजे AlCl3 आणि H2. तर अशा प्रकारे रासायनिक समीकरण त्याच्यामध्ये तयार होईल. तसंच जस्ताच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल HCl, तर झिंक क्लोराईड आणि H2. आता ह्याची काही गरज नाही आपल्याला, पण मी रासायनिक अभिक्रिया संतुलित कशी करायची हे पण त्याच्यामधला भाग जो आहे तो त्याच्यामध्ये तयार होईल. आता इथं 2 आहे, इथं आपल्याला 2 घ्यावे लागतील, म्हणजेच ZnCl2 बरोबर आहे आणि 2 H2. तर अशा पद्धतीनं ह्या 2 हा विद्राव्य क्षार जो आहे तो पाण्यामध्ये तयार होईल आणि हायड्रोजन वायू मुक्त होईल. सांगायचा मुद्दा असा आहे की अॅल्युमिनियमच्या आणि जस्ताच्या रासायनिक अभिक्रियांचा जर विचार केला तर जस्तापेक्षा अॅल्युमिनियम जो आहे तो जास्त क्रियाशील आहे. अॅल्युमिनियम हा जस्तापेक्षा जास्त क्रियाशील आहे, म्हणून रासायनिक अभिक्रियेचा जो वेग आहे तो अॅल्युमिनियमच्या बाबतीमध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळेल. म्हणजे अभिक्रियाकारकांच्या स्वरूपावरती रासायनिक अभिक्रियांचा जो वेग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा आपल्याला विचारत घ्यायचा आहे. त्याच्यामधला दुसरा जो मुद्दा आहे की दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी सांगितलंय की दुसरा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये अभिक्रियाकारकांचे स्वरूप झाल्यानंतर अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार. आता साधी गोष्ट बघा की आपण पाहतो बघा, घरी आपण एखादी भाजी करतो बटाट्याची वांग्याची, त्यावेळेस मोठ्या मोठ्या फोडी करत नाही तर लहान फोडी करतो. लहान फोडी करण्याचा उद्देश एकच असतो की ते पटदिशेने शिजेल. इथं सुद्धा असंच घडतं. आपल्याला त्यांनी काय घेतलं बघा, शहाबादी फरशीचे तुकडे घेतले. शहाबादी फरशीचे तुकडे हा एक प्रकार त्यांनी घेतलाय पहिल्याच्यामध्ये. आणि दुसऱ्याच्यामध्ये पावडर घेतली असेल त्याच्यामध्ये. दुसऱ्याच्यामध्ये त्यांनी काय घेतलं बघा, शहाबादी फरशीचा चुरा. शहाबादी फरशीचा चुरा घेतला. त्यांची अभिक्रिया त्यांनी कशाबरोबर केली आहे की HCl बरोबर घेतली आहे. HCl आम्ल जे आहे ते आम्लाबरोबर ही रासायनिक अभिक्रिया घेतलेली आहे. आता इथं अभिक्रिया लिहायची नाही, पण इथं आपल्याला फक्त एक लक्षात घ्यायचं, 10 मिली एका परीक्षणामध्ये 10 मिली हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या आणि दुसऱ्या पण परीक्षणामध्ये 10 मिली हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. एकामध्ये शहाबादी फरशीचे तुकडे आणि दुसऱ्यामध्ये शहाबादी फरशीचा चुरा. फक्त एक लक्षात घ्यायचं, चुऱ्याचं जेवढं वस्तुमान आहे किंवा वजन जेवढं आहे तेवढंच आपल्याला तुकड्यांचं घ्यायचं, जेणेकरून रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेणारे जे घटक आहेत त्यांचं वस्तुमान सारखं, नाहीतर एकाची जास्त एकाची कमी असं नको. तर आपल्याला तिथं त्यांनी दिले त्याच्यामध्ये मोजपात्र, वजन काटा हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याचा अर्थ आपल्याला दोन्हीमध्ये 10 मिलीच हायड्रोक्लोरिक आम्ल टाकायचं आणि दोन्हीमध्ये आपल्याला तेवढ्याच वजनाचं शहाबादी जो कंटेंट आहे, घटक आहे तो टाकायचा. एकामध्ये तुकडे टाकायचे तर एकात चुरा टाकायचा. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर रासायनिक अभिक्रियेमध्ये असं पाहायला मिळतं, त्याच्यातून वायू पडणार, त्याच्यातून ही अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायूची बुडबुडे येणार आहे, त्याच्यामध्ये तयार होणार, म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाली हे लक्षात येणार आहे. तर तुकड्यांच्या बाबतीतली अभिक्रिया ही हळू होते, मंद घडते, पण चुरांच्या बाबतीतली अभिक्रिया ही जलद घडते. याचाच अर्थ अभिक्रियाकारकांच्या कणांचा जो आकार आहे तो रासायनिक अभिक्रियांवर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक आहे. कणांचा आकार जेवढा लहान तेवढा रासायनिक अभिक्रिया जलद घडेल, कणांचा आकार जेवढा मोठा तेवढा रासायनिक अभिक्रिया मंदावेल, हा त्याच्यातून
सांगायचा मुद्दा आला. त्याच्यानंतर त्यांनी तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये सांगितलेला, तिसरा त्यांनी सांगितले ते म्हणजे संहती, अभिक्रियाकारकांची संहती. अभिक्रिया कारकांची सहते. आता ते किती सहत आहेत, वापरणारे घटक किती सहत आहेत, त्यासाठी त्यांनी काय केलं बघा. सहतीच्या याच्यासाठी एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की हायड्रोक्लोरिक आम्ल घेतलंय, एकदा विरल घेतलंय, आणि एकदा सहद घेतलंय, आणि त्यांची जी अभिक्रिया आहे ती कशाबरोबर केली आहे, त्यांची अभिक्रिया कॅल्शियम कार्बोनाइड बरोबर केली आहे. बरोबर. एकदा सहद हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली, एकदा विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली. आणि याच्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की सहद बरोबरची जी अभिक्रिया ती जलद घडते, रॅपिड घडते. म्हणजेच अभिक्रियाकारकांची सहती किती आहे. आता हा विरल आहे, हा सहद आहे, म्हणजे सहद बरोबर कॉन्सन्ट्रेशन, इंग्रजीमध्ये हा शब्द वापरतो, जेवढं कॉन्सन्ट्रेशन जास्त तेवढी रासायनिक अभिक्रिया जलद घडते. म्हणजेच इथं जलद अभिक्रिया घडते, आणि इथं पदार्थ तोच. लक्षात आलं का, पदार्थ तेवढाच असणार आहे, पदार्थ तोच आहे, फक्त हा सहत आणि हा विरल आहे. तर अभिक्रियाकारकांची सहती किती आहे याच्यावर पण रासायनिक अभिक्रियांचा जो वेग आहे परिणाम करणार आहे, हा एक घटक त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला चौथा मुद्दा त्याच्यामध्ये बघायचा आहे, तो आहे तापमान. आता तुम्हाला माहिती की एक आपण अशी ही केली होती, इथं रबरी बुच लावून अशी काचेची नळी, वाकडी नळी घेऊन इथं आपल्याला एक अभिक्रिया आपण पाहिलेली होती, सोन्याची निवळी, आणि इथं आपण कॅल्शियम कार्बोनाइड घेतलं होतं, CaC होतं. आता रासायनिक अभिक्रिया आपण याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकले, बुच लावलं, या नळीतून जो वायू आहे तो तयार होणार आहे. इथं पण बुच आहे की जेणेकरून वायू बाहेर पडणार नाही, आणि इथं चुन्याची निवळी आहे. आता इथं आपल्याला पाहायला मिळतं, इथं चुन्याची निवळी तापमान द्यायच्या अगोदरती, इथं काही चुन्याची निवळी दुधी झालेली पाहायला मिळत नाही, कारण का रासायनिक अभिक्रिया लगेच होत नाही, जलद घडत नाही. त्याच्यामध्ये त्याचं विघटन जे आहे, कॅल्शियम कार्बोनेटचं जे विघटन आहे, जे उष्णता दिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो कॅल्शियम ऑक्साईड इथं तयार होतो आणि वायू बाहेर पडतो. तर ही जी प्रक्रिया आहे ती काही जलद घडतलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. पण जर आपण याला उष्णता दिली, हा जो तापमान हा जो घटक आहे रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारा, तर तापमान जर वाढवलं, तापमान जर दिलं, तर साहजिकच ही अभिक्रिया जलद घडते, आणि हा जो वायू आहे कार्बन डायऑक्साईड वायू तो इथं चढ दिशेने येतो आणि चुन्याची निवळी दुधी बनते. याचा अर्थ साहजिकच आहे की तापमान दिल्यानंतर एखाद्या रासायनिक अभिक्रियेला जर तापमान दिलं, आणि तापमानामुळे त्या रासायनिक अभिक्रियेचा जो वेग आहे तो जलद गतीने होतो, त्याचा वेग जो आहे तो वाढतो. म्हणजे तापमान हा एक घटक त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा त्यातला सांगितलेला तो म्हणजे उत्प्रेरक. तो त्यातला सांगितलेला घटक तो म्हणजे आहे उत्प्रेरक. आता उत्प्रेरक म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. आता उत्प्रेरक त्याच्यासाठी एक अभिक्रिया केली बघा, पोटॅशियम क्लोरेट नावाचा घटक आहे, आणि त्याच्यापासून तयार होणारे घटक आहे पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन. बरोबर. तर अशा पद्धतीने ही जी अभिक्रिया आहे ही घडत असताना होतं काय, पोटॅशियम क्लोराईडच्या कणांचा आकार जरी लहान ठेवला तरी अभिक्रिया जलद घडत नाही, तापमान वाढवलं तरी सुद्धा अभिक्रिया जलद घडत नाही. मग आता इथं काय, इथं कशाची गरज आहे, तर इथे एका पदार्थाची गरज आहे, आणि तो पदार्थ आहे मॅंगनीज डायऑक्साईड. मॅंगनीज डायऑक्साईड म्हणजे काय, तर तो एक उत्प्रेरक आहे. तो उत्प्रेरक आहे. उत्प्रेरक म्हणजे काय की उत्प्रेरक हा असा पदार्थ असतो की तो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड हा रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, पण त्याच्या उपस्थितीमुळं, त्याच्या प्रेझेंटीमुळं, त्याच्या उपस्थितीमुळं ही रासायनिक अभिक्रिया जलद गतीने घडते. म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी आपल्याला
त्या पदार्थाची उपस्थिती असणं गरजेचं आहे. तर त्याला आपण उत्प्रेरक असं म्हणतो की जो पदार्थ रासायनिक अभिक्रियामध्ये रासायनिक प्रक्रिया जी आहे अभिक्रिया जी आहे त्याचा वेग वाढवतो, मात्र रासायनिक अभिक्रियेमध्ये कोणताही भाग संघटनामध्ये कुठलाही भाग येत नाही. आणि अशा पदार्थ जो आहे तो उत्प्रेरक त्याचा आपल्याला वापर करायचा. आपण पाहतो एखादा व्यवहार करत असताना एखादा व्यक्ती असतो तो मध्यस्थी असतो, त्याचं काही वेळेस त्याचं काही घेणं देणं नसतं, पण त्याच्यामुळं व्यवहार होत असतो, पडदिशीन होत असतो. तर अशा पद्धतीने उत्प्रेरक जो आहे तो इथं मॅंगनीज डायऑक्साईड वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने आज आपण थांबणार आहोत, पण तत्पूर्वी आपण पाहिलेले जे घटक आहेत दुहेरी विस्थापन आपण पाहिलं, त्याच्यानंतर उष्माग्राही प्रक्रिया जी आहे पोटॅशियम नायट्रोजन सोडियम हायड्रॉक्साईडची ती आपण पाहिलेली होती. त्याच्यानंतर उष्मादायी आणि उष्माग्राही ज्या अभिक्रिया आहे म्हणजे रासायनिक अभिक्रिया त्या आपण पाहिलेल्या होत्या. आणि रासायनिक अभिक्रियांवर परिणाम करणारे जे घटक आहेत, जे कोणकोणते घटक आहेत आपण पाहिलं, कणांचा आकार असू द्या, सहती असू द्या, तापमान असू द्या, उत्प्रेरक असू द्या आणि अभिक्रियाकारकांचे स्वरूप असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण पुढच्या तासाला ऑक्सिडीकरण आणि क्षपन हा जो मुद्दा आहे तो आपण पाहणार आहोत. तर आज आपण इथंच थांबूया.